नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं गाव म्हणजे चांदवड। या चांदवडची रेणुका माता मंदिराची ख्याती सगळीकडेच आहे। चला तर मग माहूरच्या रेणुका मातेचं प्रतिरूप असलेल्या नाशिकच्या रेणुका मातेचं दर्शन घेऊया। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात रेणुका मातेचं मंदिर आहे। अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधल्याचं म्हटलं जातं। अतिशय प्राचीन अशा या रेणुका मातेच्या मंदिराचा आतला गाभारा डोंगर कोरून तयार करण्यात आलाय। स्वयंभू अशा या जागृत देवस्थान असलेल्या रेणुका देवीचा चेहरा या मंदिरात आणि शरीरूपी देवीची मूर्ती माहूरला असल्याचं सांगण्यात येतं। रेणुका देवीचं मस्तक त्यावेळेला धडापासून वेगळं करण्याचा आदेश वडिलांनी दिल्यामुळं माहूरगडावर या देवीचं धड आहे किंवा डोक्यापासून खालचा भाग आहे आणि डोक्यापासून वरचा जो भाग आहे या रेणुका देवीच्या मंदिरामध्ये विराजलेला अशी आख्यायिका आहे। आणि त्या काळापासून चिरकालापासून या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात येतात। हजारो महिला दरवर्षी या ठिकाणी नवरात्राच्या पिरियडमध्ये घटी बसतात आणि 9 दिवस या ठिकाणी मग देवीचे गाणे, आरत्या, प्रवचनं, भजनं असे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आणि साधारण काही वेळा तर 50-50 हजार भाविक रोज या ठिकाणी नवरात्राच्या पिरियडमध्ये दर्शनाला येतात। नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक इथे येतात। नवरात्र सुरू होत आहे। घटस्थापना आमची 25 तारखेला होईल। पहाटे 4 वाजता देवीचा अभिषेक करून घटस्थापना केली जाईल। तर हा घट जो आहे तो इथं देवीचं इथं शेजारी जमदग्नी ऋषींचं स्थान आहे, त्या ठिकाणी आम्ही घटस्थापना करतो। आणि याप्रमाणे रोज देवीचा सकाळी पहाटे 4 वाजता अभिषेक होतो, दुपारी 12ला आरती होती। एवढे सगळे कार्यक्रम होतात। इथं कमीत कमी 1 ते 1.5 हजार महिला हे जे घटी बसतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हॉल आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे। त्या हॉलमध्ये त्या घटी बसतात आणि ह्या देवीचं महत्त्व असं आहे, ही देवी माहूरून इथे आलेली आहे। भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून या देवीची प्रचिती आहे। कुठलंही शुभकाम करताना देवीच्या दर्शनाशिवाय भाविक कामाला सुरुवात करत नाहीत। संपूर्ण दगडात कोरलेला आहे आणि इथून जो रस्ता जातो तो रंगमहाल म्हणून जो आहे इथे, तिथून भुयारी रस्ता काढलेला होता। पूर्वी अहिल्याबाई होळकर तिथून येत जात होत्या, दर्शनासाठी यायच्या आणि आता त्याच्यात खूपच सुधारणा झाली आहे। या नवरात्रात बायका घटी बसतात, या आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरून बायका येतात, त्या घटी बसतात, त्या 9 दिवस इथेच असतात। मी एक शिक्षिका आहे आणि सुरुवातीला आमची शाळा जी होती त्याला अनुदान नव्हतं, तर मी स्वतः इथे देवीच्या पायावर डोकं ठेवून आणि मनात कामना मागितली होती की आमच्या शाळेला अनुदान मिळो। आणि देवीच्या पुण्याने ज्यावेळेस शाळेला ग्रँट आली तेव्हा मी इथे येऊन स्वतः शाळेला जे अनुदान मिळालं तेव्हा मी स्वतः नारळ आणि ओटी भरून आणि देवीचे नवस पूर्ण केला होता। आणि मला जशी अनुभूती आली तशी अनेक स्त्रियांना इथं अनुभूती आलेली आहे। अशा प्रकारे ही देवी जी आहे ही सर्वांना नवसाला पावणारी आहे। असं एकही दिवस नाही की चांदवडला आलो आणि देवीचं दर्शन घेतलेलं आहे। इव्हन इकडनं जातानाही रस्त्याला म्हणजे जातानाही अस्वस्थ वाटतं की बाबा आपण आलो आणि देवीचं दर्शन घेतलं नाही आणि एक इथं आल्यावरती एक समाधान वाटतं। नवरात्रात या ठिकाणी देवीची मोठी यात्रा भरते। विविध रंगी साड्यांबरोबरच देवीला सुवर्णालंकारांनी सजवण्यात येतं। देवीचा पालखी सोहळाही पाहण्यासारखा असतो। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। नाशिक नंतर आता वळूया औरंगाबादच्या रेणुका देवीकडे। प्रति माहूर म्हणून औरंगाबादच्याही रेणुका मातेची महती मोठी आहे। औरंगाबादच्या हडको परिसरात भव्य दिव्य असं हे मंदिर आहे ते रेणुका देवीचं। अतिशय नाजूक रेखीव असं या मंदिराचं काम आहे। खास या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानचे कलाकार बोलवण्यात आले होते। मंदिराप्रमाणेच मंदिरातील रेणुका मातेची अतिशय देखणी अशी मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। पाहता क्षणी मनाला समाधान मिळवून देणारी अशी ही मूर्ती भाविकांचं श्रद्धास्थान आहे। इथे रोज देवीची मनोभावे पूजा अर्चा होत असते। रेणुका माता मंदिर इथे नित्यनेमाने अभिषेक होतात आणि रोज सकाळी 7:30 वाजता आरती होती, त्याच्यानंतर सकाळी काकडा आरती होती, त्याच्यानंतर 8:30ला एक आरती होती, दुपारी महानैवेद्य असतो, नंतर दुपारची आरती असते 12 वाजता, नंतर सायंकाळची आरती असते 7 वाजता, सायंकाळी 7 ते 7:30 पर्यंत आरती चालती, नंतर दृष्ट वगैरे काढल्या जाते, नंतर मंगळवार शुक्रवार जोगवा नित्यनेमाने गोंधळ वगैरे होतो आणि ह्या देवी नवसाला पावणारी आहे आणि इथे जीव पशुहत्या होत नाही आणि कुणाच्याही अंगात येत नाही, हे देवीचं वैशिष्ट्य आहे।
2 भिंती या ठिकाणी गाभाऱ्याच्या चांदीने कलाकुसरीने मढवण्यात पूर्ण झालेल्या आहेत. पुढच्या नवरात्रापर्यंत 3री भिंतही या ठिकाणी चांदीच्या कलाकुसरीनं पूर्ण होणार आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणायला हरकत नाही की अशा पद्धतीने संपूर्ण चांदीचा गाभारा असलेलं श्री रेणुका मातेचं हे एकमेव मंदिर असणार आहे. कित्येक भक्तांची दिवसाची सुरुवात या देवीच्या दर्शनाशिवाय होत नाही. देवीचं दर्शन घेतल्यानंतर समाधान मिळत असल्याचं भाविकांचं म्हणणं आहे. या मंदिरातलं दैवत असं आहे हे रेणुका माता की तुम्ही मागाल ते मिळतं. या मंदिराचा साक्षात्कार इतका तेजाने होतो की प्रत्येक आमच्या मंडळामध्ये जे आरती मंडळातले जे सेवा अगदी प्रामाणिकपणे करतात त्यांना प्रत्येकाला खूप चांगले अनुभव आलेले आहेत. 10 वर्षापासून या मंदिरात रेणुका माता मंदिरात येते. 10 वर्षापासूनचा म्हणजे एक भाविक म्हणून आणि एक भजनात सदस्य म्हणून खूप काही मोठा अनुभव आलेला आहे मला. भाविक म्हणून म्हणायचं तर पहिले मी भाविक होते, त्याच्यामुळे अनुभव यायचं साहजिक म्हणजे एवढा हे नव्हतं वाटत मला, म्हणजे तेवढं फळ नव्हतं मिळत. पण जेव्हा मी भजनात यायला लागले, रोज आमची नित्यनियमाची जी सेवा आहे 7 वाजता, ती 7 वाजता जी आम्ही आरती करतो आणि जे आम्हाला समाधान मिळतं आणि त्याच्यापासून जे काय आम्हाला फळ मिळतं ते इतकं म्हणजे वाखाणण्याजोगं आहे की त्याचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत. संपूर्ण मराठवाड्यात या देवीची प्रसिद्धी आहे. जुन्नर शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमदरी गावच्या रेणुका देवीच्या स्वरूपाविषयी आता जाणून घेऊया. पुणे जिल्ह्यात देवींची जी प्रमुख मंदिरं आहेत त्यातलं निसर्गरम्य मीना नदीच्या कुशीत वसलेलं हे स्थान आहे. जुन्नर तालुक्यातलं मीना नदीच्या कुशीवर वसलेलं एक छोटेखानी गाव. जवळपास 2000 लोकसंख्या असलेल्या या टुमदार गावात अलीकडे भाविकांची मोठी गर्दी दिसतेय ते इथं असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरामुळे. जुन्नर मधले रहिवासी एरंडे यांच्या भक्तीमुळे ही देवी निमदरी इथं आल्याची पुराण कथा आहे. हे मंदिर पुरातन म्हणजे पेशवेकालीन आहे. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातून एरंडे नावाचे ब्राह्मण या ठिकाणी न जाता कनेरसर म्हणून खेड राजगुरुनगर तालुक्यातील या ठिकाणी यमाई देवीचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी रोज घोड्यावर बसून पूजेला जात असताना त्या ठिकाणी त्यांना देवीचा दृष्टांत झाला. नवरात्रोत्सवात या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या अनेक भाविकांची गर्दी होते. 2 वेळा म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार नेहमी इथं येत असते. इथं आरती सकाळी 7 वाजता होत असते, संध्याकाळी आरती होत असते. परत इथं नदी आहे मीना नदीमध्ये देवीचं एक तिथे आंघोळ केल्यानंतर अशी भाविकांची श्रद्धा आहे का नायटा खरूज हे बरं होतं म्हणून भाविक श्रद्धेने इथे येतात, आंघोळी करतात. खूप वर्षापासून देवीच्या दर्शनासाठी येते. माझ्या मैत्रिणी वगैरे पण मी त्यांना पण घेऊन येते. इथं पूर्वी इथं एक छोटंसं मंदिर होतं, बाकी काही नव्हतं परिसर वगैरे. आता खूप सुधारणा झाली, गाडी येण्यासाठी पूल वगैरे झालेला आहे, त्यामुळं लोकांना येण्याचा मार्ग पण आहे. दोन्हीकडून पण नारेंगावरून पण जुन्नरवरून पण गाडीची सोय झाल्यामुळं आणि आता राहण्यासाठी पण इथं सोय पण केलेली आहे भाविकांना. विशेष म्हणजे भाविकांच्या देणग्यांमधूनच या देवस्थानात अनेक उपक्रम राबवले जातात. दसऱ्यामध्ये नवरात्रामध्ये 10 दिवस सप्ताह असतो इथे, पहिल्या माळेपासून तर 10व्या माळेपर्यंत. आणि इथे भाविक आहे ना पदर खर्चाने जेवण ठेवतात. ट्रकचा खर्च नसतो त्याच्यात, पण पदर. आणि एका पंक्तीला कमीत कमी 50,000 पहिल्या दिवसाच्या पंक्तीला. जसे दिवस वाढत जातात तसा खर्च वाढत जातो. जुन्नर तालुक्यात असलेल्या विविध धार्मिक स्थळांच्या जोडीला निमदरी गावची ग्रामदैवता रेणुका माता भर टाकतीये. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. गोव्यातल्या आराध्य देवतांपैकी एक असणारी महालसा देवी प्रसिद्ध आहे. विष्णू स्वरूपी अशी ही देवता गौड सारस्वत ब्राह्मण आणि क्षत्रिय बहुजनांची ही कुलदैवता आहे. अमृत मंथनावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं होतं. हे मोहिनीचं रूप म्हणजे म्हाळसा देवी. उत्तर गोव्यातल्या म्हार्दोळ इथं म्हाळसा देवीचं भव्य मंदिर आहे. सणारी म्हाळसा जेजुरीच्या खंडोबाची पत्नीही मानली जाते.
मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही शालिग्रामी मूर्ती असल्यामुळे गोव्यामध्ये अशी मूर्ती कुठेही नाही आपल्या ह्याच्यामध्ये. आणि सर्व लोक जे आहे इथं देवीला काही कुळावी आहेत, महाजन मंडळी आहे, यांची पुष्कळ लोकांची कुलदेवी आहे. त्याचप्रमाणे ग्रामदेवी इथं ग्रामस्थ जी लोक आहेत त्यांची ग्रामदेवी आहे. सर्व लोक इथं नवस करतात. सर्वांची लोक इप्सित कामना जी आहे ती देवी संपूर्ण परिपूर्ण करून देते. त्यामुळे अमुकच लोक असं इथे येतो असं नाही. ज्यांची कुलदेवता आहे ती सर्वजण येतातच. त्याच्याबरोबर बाकीची जी लोक आहे ती पण देवीला तेवढंच मान देऊन किंवा देवीचा नवस वगैरे काही असेल तर सांगून घेऊन त्यांचा तो नवस परिपूर्ण करण्याकरता त्यावेळी इथं चौकावर येऊन देवीचा आशीर्वाद घेतात. 450 वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी वेळणे गाव तिथं उद्ध्वस्त केल्यानंतर मंदिर इकडं स्थानापन्न झाले. 450 वर्ष झाली या गोष्टीला. आणि ती आमच्या 3.5 गोत्रांच्या लोकांची कुलदेवी आहे. हां, आणि इथं पुष्कळ भजक वगैरे येतात, कुळावी पण येतात. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवीच्या दर्शनाला इथं अनेक भाविक येतात. आणि भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्या की मग देवीच्या अनेक रूपातल्या पूजा बांधल्या जातात. महालसेचा अलंकार म्हणजे मूळ स्वरूपामध्ये असतो. त्यानंतर मग कालियामर्दनचा, लक्ष्मीचा, नारायणाचा, रामाचा असे वेगवेगळे अलंकार देवीला करतात. तर काही लोक जे आहे ते नवस करतात. त्या नवसाप्रमाणे जो त्या दिवशी अलंकार जो असतो ते आम्ही देवीला सजवतो. तर दुपारच्या वेळी तो जो काय अलंकार असतो त्या अलंकारावरती देवीची पूजा आपण षोडशोपचार पूजा करतो. गोव्यातल्या सौंदर्याप्रमाणेच या देवीच्या देवळाचं सौंदर्यही वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे भाविक या देवीच्या दर्शनाला आवर्जून हजेरी लावतात. हमारा तो कुलदेवता ये महालसा नारायणी है. आई एम फ्रॉम कर्नाटका में पर्टिकुलरली उडुपी डिस्ट्रिक्ट से आ रहा हूँ. हमारा फैमिली के साथ रेगुलरली इधर ऑफन विजिट करता हूँ. हमारा जो फैमिली का जो ग्राउंड रहता है, बेस रहता है, वो यूजुअली वी आर फर्म बिलीव इन गॉड. वो हिसाब से हमारा कुलदेवता का हिसाब से आवर कनेक्शन इन दिस टेम्पल इज एवरलास्टिंग एंड इट इज़ कंटिन्यूस, विच इज डेफिनेटली गिव्स समवॉट मोर इन्स्पिरेशन टू आवर लाईफ. रविवार आणि पंचमी हे या देवीचे महत्त्वाचे दिवस असून इथं अनेक मोठे उत्सवही साजरे होतात. अनिल पाटील, झी मीडिया, गोवा. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातल्या मुंढर गावात 5 देवींचं एक जागृत देवस्थान आहे. शिमगा उत्सव आणि नवरात्र उत्सवात इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गुहागर तालुक्यातल्या मुंडर गावात 18 पगड जातींचं वास्तव्य आहे. याच गावात 5 देवींचं एक मंदिर प्रसिद्ध आहे. पांडवांनी बांधलेल्या या मंदिरात एकूण 5 देवींच्या मूर्ती आहेत. सर्व समाजात एकता टिकून राहावी म्हणून चंडिका माता, वाघजाई माता, मानाई माता, काळकाई माता आणि काळेश्वरी या 5 देवी एकाच मंदिरात नांदतात. मंदिर आहे इथे रोज त्याची सकाळ संध्याकाळ पूजा होते. आणि इथे होळी आणि दसरा उत्सव जे मोठे उत्सवामध्ये साजरे होतात. आमचा दसऱ्यामध्ये फार मोठा उत्सव सहानेवर होतो. नवरात्र उत्सव चंडिकेचा. तिथे फार अगदी जवळजवळ रोजचे 5-6 हजार माणसं येत असतात. त्याच्यामुळे त्या उत्सवाला एक मोठं स्वरूप आलं आहे. आणि आमच्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यांना कोणाला मुलं होत नाहीत त्यांनी जर आमच्या इथे ओटी भरली तर त्यांना हमखास यश येणार, हे आमची धारणा आहे. गुहागर पासून 7 किलोमीटरवर हे मंदिर आहे. कोकणात प्रसिद्ध असलेल्या शिमगोत्सवात या ठिकाणी मोठी गर्दी होते. ग्रामदेवता म्हणून वाडवडिलांच्या राजकीर्तीपासून चंडिका, वाघजाय, मानाय, कालकाय, कालीश्री ही नवसाला वगैरे पावणारी देवी आहे. हिचं कार्यक्रम होळीच्या वेळेला मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होतो. त्यानंतर नवचंडी म्हणजे नवरात्र उत्सवामध्ये सोलापशी मातेचा म्हणून एक मोठा कार्यक्रम होतो. 18 पगड जाती या गावात असल्यामुळे सर्व समाजातील लोक या ठिकाणी येतात आणि गुण्या गोविंदानं या देवीचा उत्सव साजरा करतात. प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी. यानंतर या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
24 तास रहा एक पाऊल पुढे.